हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा कृष्णाला समजवतो आहे. कृष्णा हे बघ, प्लीज माझं ऐकून घे, मला समजून घे ना कृष्णा. हे बघ, माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे, प्लीज ऐकून घे, शांत हो कृष्णा. त्यावेळी आता जयकांत तिकडे मनातल्या मनात म्हणत असतो, वा आपला भाऊ तर आपल्यापेक्षाही पुढं निघाला. साली आधी घरवाली म्हणायचं याला. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा कृष्णा अगं ऐक ना, काहीतरी बोल ना माझ्याशी कृष्णा, असं नको ना करू. तर इकडे कृष्णाला पूजाचे शब्द आठवत असतात. डी मला माहिती आहे तुझं अजूनही फक्त माझ्यावर प्रेम आहे, आपण पळून जाऊन लग्न करूया. डी कृष्णाला तू सोडून दे, अरे आपण दोघंजण खरंच पुन्हा एक होऊ शकतो. डी खरं सांग ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग तरीही तू मला सोडून कसं काय राहू शकतोस. डी प्लीज. कृष्णा आता त्या आठवणींमध्येच घरातनं बाहेर पडते आणि थेट ती घरातनं बाहेर चाललेली असते. आता दुष्यंत तिकडे तिच्या मागे मागे आलेला असतो. तर इकडे पूजा ही खोलीत आलेली असते आणि खोलीचा दरवाजा बंद करून ती रडण्याचं ॲक्टिंग करत म्हणत असते, कृष्णा प्लीज नको जाऊ, कृष्णा कृष्णा थांब, आय एम सॉरी कृष्णा, आय एम सॉरी असं ती म्हणत हसू लागते अचानक आणि म्हणत असते, कृष्णा 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 तुला काय वाटलं होतं की तू माझ्या सुखावरती डल्ला मारशील, पण नाही गं, चुकलीस तू कृष्णा, खरंच तू खूप चुकलीस. तर इकडे आता कृष्णा ही रस्त्याने चाललेली असते. दुष्यंत तिच्या मागे मागे येत असतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ प्लीज ऐकून घे माझं, कृष्णा प्लीज थांब. कृष्णा दुष्यंताला म्हणते, हे बघा तुम्ही उगा माझ्या मागं मागं येऊ नकासा, तुम्ही जावा तिकडं, माझ्या मागं मागं करू नका, निघा तुम्ही तिकडं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं असं काय करतेस तू. कृष्णा हे बघ प्लीज थांब, कृष्णा ऐकून तरी घे ना माझं. अगं मी तुला सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न केला होता कृष्णा, मी सांगून टाकत होतो तुला सगळं, पण त्यावेळी तू माझं काही ऐकूनच घेतलं नाहीस, त्यावेळी तू मला बोलण्याची संधीच दिली नाहीस. खरंच सांगतोय मी, हो, म्हणून हे सगळं सांगायचं राहून गेलं. जर तू माझं ऐकलं असतंस तर आठव ना, कालपासून तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत होतो ना मी, मला हेच सांगायचं होतं, मला हे तुझ्याशी बोलायचं होतं कृष्णा, पण तू माझं काही ऐकूनच घेत नव्हतीस. हेच सांगायचं होतं तुला कृष्णा, मी खोटं नाही बोलत आहे, माझं खरंच पूजावर प्रेम होतं, पण आता तसं काही नाही आहे, आमचं ब्रेकअप झालं आहे, आता फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे कृष्णा, खरंच तुझ्यावर. त्याबरोबर कृष्णा ही म्हणू लागते, तुम्ही हे समजा मला अगोदर का नाही सांगितलं, लग्नाच्या आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही हे सगळं मला. जर मला हे सगळं तुम्ही अगोदर सांगितलं असतं ना, तर आज हे जे काही सगळ्यांच्या समोर प्रदर्शन झालं का नाही तुमच्या प्रेमाचं, ते झालं नसतं दुष्यंत सरकार, हे सगळं घडलंच नसतं. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्ण अगं चुकलं माझं, अगं मी तुझ्याबरोबर लग्न केलं तेव्हा मला वाटलं की हे सगळं आपलं तडजोडीचं नातं आहे, ही सगळी तडजोड आहे, मग काय गरज होती मला तुला सगळं खरं सांगण्याची. मला वाटलं तडजोड आहे ही, काय फरक पडतो या सगळ्यात, म्हणून मी तुला खरंच काही सांगितलं नाही, पण तुझ्या प्रेमाने, तुझ्या विश्वासाने, तुझ्या चांगुलपणाने तू जिंकून घेतलंस मला, आणि आता कृष्णा मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो, खरं बोलतोय मी कृष्णा, रिअली आय लव्ह यू. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अजून किती खोटं बोलणार आहेस तुम्ही. नाही, नवरा बायकोंमध्ये जेव्हा अशी लपवाछपवी होते का नाही, तेव्हा त्या नात्याला काय बी भविष्य उरत नसतं. मी निघतो. त्याबरोबर दुसरीकडे बाळजाबाई ह्या आता त्यांच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि रूममध्ये येऊन त्या म्हणत असतात, वा 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 पूजे वा, तू काही काम केलं आहेस, एक नंबर, जबरदस्त, खतरनाक. नाही म्हणजे तू पायरी सोडून वागल्यास ते बरोबर आहे, पण तरी बी तू जे काही केलं आहेस की नाही ते एक नंबर काम केलेस, एवढे दिवसात जे मला जमत नव्हतं ते तू केलेस, वा एकदम मन भरलं बघ. आणि मग बाळजाबाई खुलले रे क्षण माझे खुलले रे, हे जे गाणं असतं ते मोबाईलवर लावतात आणि ऐकत असतात, खुलले रे क्षण माझे खुलले रे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा म्हणत असते की तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोलला असावं म्हणून घडलं आहे समजा, तुम्ही मला आधीच खरं सांगितलं असतं तर नसतं झालं, पण जाऊ दे, आता तुमचं प्रेम नाही आहे माझ्यावर मला माहिती आहे, पण तुम्ही असं कशापायी केलं, म्हणजे म्या फसलो ना तुमच्या जाळ्यात, म्या अडकलो, तुमचं प्रेम पूजेवर होतं तरी तुम्ही मला सांगितलं नाही सांगितलं. अहो लहानपणापासून मी भैरूबाला हिसकावून घेतलं, ह्यो आळ माथ्यावर घेऊन मी जगत आलो आहे, आता मी तिचं प्रेम बी हिसकावून घेतलं, बापरे म्हणजे मी केवढं मोठं पाप केलं, पापी आहे म्या पाप. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्ण थांब, काय चाललं आहे तुझं. कृष्ण म्हणते, अहो तुम्ही माझ्या मागं येऊ नका,
तुम्ही बी माझ्या पापात सहभागी आहे. हां, पण आता बस, आता तुम्ही तुमच्या मार्गी जावा आणि मला माझ्या मार्गी जाऊ द्या. प्रेम आहे ना हो तुमचं पूजीवर? हां, जाऊ तुम्ही तुमच्या मार्गी. अहो तिनं तुमच्यासाठी आत्महत्या केली होती. हां, तुम्ही जा. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज असं नको ना गं बोलूस, मी कुठे जाऊ तुला सोडून, मी तुझ्या पाया पडतो, हवं तर प्लीज. कृष्णा म्हणते, ओ लांब व्हा तुम्ही मायापासनं आणि मला काही सांगायला येऊ नका. हां, त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं आपण बसून बोलूया ना. कृष्णा म्हणते, मला काही नाही बोलायचं तुमच्याबरोबर. हाय ना मग तुमचं पूजीवर प्रेम, मग जावं की. अहो तुम्हाला काहीच वाटत नाही? नाही म्हणजे आधी पूजीवर प्रेम केलं, पण मग माझ्याशी लगीन करायसाठी पूजीला दूर सारलं आणि मग आता परत ती आवडायला लागली, म्हणून आता मी तर आपोआपच लांब झालो आहे ना. अहो दुष्यंत रांगडे पाटील, एखाद्याला इसरणं आणि एखाद्याला आयुष्यात आणणं एवढं सोपं नसतंय, समजलं ना? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, तू जो समज करून घेतेस ना तसं काहीही माझ्या मनात नाही आहे. प्लीज प्लीज एकदा मला समजून घे, एकदा मला बोलण्याची संधी दे ना कृष्णा प्लीज. कृष्णा म्हणत असते, मी सांगितलं ना मला काही एक ऐकायचं नाही आहे आणि काही एक बोलायचं सुद्धिक नाही आहे तुमच्याबरोबर. तुम्ही जावा बरं, इकडनं निघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मी कुठे जाऊ ते तरी मला सांगून जा ना, मी काय करू? त्यावर कृष्णा म्हणते, तुम्ही काय बी करा, पूजाला विचारा तुम्ही काय करायचं ते, मला ना काय विचारू. तिच्यावर प्रेम आहे ना जावा तिच्याजवळ जावा, ती सांगेल तुम्ही काय करायचं ते. आणि हो 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 एक गोष्ट आणखीन, तुम्ही जे काय वागलं आहे ना चुकीचं होतं. फसवणूक केली आहे तुम्ही माझी, फसवलं आहे मला तुम्ही, फसवणूक केली आहे माझी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं नाही गं, तुला कसं समजून सांगू, मी नाही फसवलं आहे तुला, काय करू मी म्हणजे तुला पटेल. कृष्णा म्हणते, तुम्ही काय बी नका करू, मला कळलं आहे समजा खरं आणि मला काय नाही पटवून घ्यायचं आता. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ मला एक गोष्ट सांग, तू आता कुठे जाशील? कृष्णा म्हणते, कुठं जाईन नाही मला ठाव, म्हणजे मी चालायला सुरुवात तर केली आहे ना आता नशीब मला जिकडं घेऊन जाईल तिकडं म्या जातो. तुम्ही सोडा माझ्या वाटेवर मला, तुम्ही जावं तुमच्या वाटेने, म्या जातो माझ्या वाटेने. हां कृष्णा मी जातोय एवढं बोलून कृष्णा पुढे चाललेली असते. दुष्यंत कृष्णाला मागून म्हणत असतो, कृष्णा थांब ना, कृष्णा प्लीज थांब. कृष्णा म्हणत असते, मी पाप केलं, मी माझ्या बहिणीचं प्रेम हिसकावून घेतलं, मी असं कसं काय वागू शकलो, मला कधीच कसं खरं कळलं नाही. अहो 6 महिने झाले होते ना आपल्या लग्नाला, मग का नाही खरं सांगितलं आहे 6 महिन्यात तुम्ही मला? दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी तुझ्या पाया पडतो, माझं चुकलं अगं, पण मी तुला कालपासून सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण काही ना काहीतरी अडचणी आल्या, काही ना काहीतरी अडथळे आले आणि त्यामुळे माझं बोलायचं राहून गेलं, पण म्हणून मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्यात असं नाही आहे गं, मी खरं बोलतो कृष्ण तुझ्याबरोबर, प्लीज प्लीज माझं ऐकून घे, मला समजून घे ना कृष्णा. पण कृष्णा दुष्यंतचं काही ऐकून घ्यायला, काही समजून घ्यायला तयारच नसते. दुष्यंत तिला सांगत असतो की कृष्णा हे बघ, आपण या सगळ्यावर बसून डिस्कस करूया, बसून बोलूया, पण कृष्णा बसून बोलायला सुद्धा तयार नसते. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा प्लीज ऐकून घे ना माझं, थांब ना, मी तुला समजून सांगतो ना सगळं, मी तुला पटवून देतो ना सगळं. कृष्णा म्हणते, मला नाही ऐकायचं आहे तुमच्या तोंडनं काही पण, कळलं झालं आहे काय तुम्हासनी? अहो तुम्ही फसवलं आहे मला, माझ्या साध्या भोळ्यापणाचा फायदा उचललाय तुम्ही, हो ना? का वागलात माझ्याशी असं? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मला कुठे माहिती होतं पूजा तुझी बहीण आहे म्हणून, पुढे जाऊन हे सगळं असं घडणार आहे म्हणून, मला खरंच काही माहीत नव्हतं गं, मला माहीत असतं तर मी मुळात हे सगळं केलंच नसतं ना. कृष्णा प्लीज प्लीज मला एकदा मला बोलण्याची संधी दे ना, मला स्टार्ट टू एंड काय झालं ते तुला सांगू देत ना, मग तुला काय करायचं ते तू ठरव ना, मग तू तुझा निर्णय घे ना. कृष्णा म्हणते, मला नाही ऐकायचं आहे तुमचं काय बी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं याला काय अर्थ आहे, प्लीज प्लीज मला एकदा बोलू दे, प्लीज माझं एकदा ऐकून घे कृष्णा प्लीज. कृष्णा म्हणते, मला नाही ऐकायचं काय बी, मॅच जातोय आणि मग कृष्णाही तिकडनं जाऊ लागते. त्याबरोबर इकडे आता पूजा, हिला मात्र खूप आनंद झालेला असतो. पूजा विचार करत असते, चला झालं सगळं माझ्या मनाप्रमाणे, कृष्णा घर सोडून गेली. तर इकडे जयकांत हा आता खोलीबाहेर आलेला असतो आणि तो आता म्हणत असतो, ओ पूजा मॅडम दरवाजा उघडा की, ओ मेवणीबाई अहो उघडा की दार, अहो म्या हाय जयकांत, अहो काळजी नका करू, क्यों नाही तर काय झालं, म्या आहे की तुमच्याबरोबर आणि तुम्हासनी दुष्यंत बरोबर राहायचं आहे ना म्या मदत करतो की तुम्हासनी, पण त्यासाठी तुम्ही आधी बाहेर येणं गरजेचं आहे. अहो असं किती काय रडत बसणार आहे? इतक्यात तिकडे बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई विचारतात, काय करतोयस रे इकडं? जयकांत म्हणतो, अहो मेवणीबाईंना धीर द्यायला आलो होतो जरा काकीसाहेब, नाही म्हणजे त्या रडत बसल्यात ना, दरवाजाच उघडीत नाही आहेत. त्यावर बाळजाबाई म्हणतात, दरवाजा नाही ना उघडीत, मग काय तुला आता घराच्या चिरीतनं आत जायचं आहे होय दारातनं? त्याबरोबर जयकांत म्हणतो, नाही काकीसाहेब. बाळजाबाई म्हणतात, निघ इकडनं. त्यावर जयकांत तिकडनं निघून जातो. तशा बाळजाबाई दरवाजा ठोठावतात.
मी बाळजा. त्याबरोबर लगेचच पूजा दरवाजा उघडते आणि बाळजाबाईंना खोलीच्या आत घेते. पूजा आणि बाळजाबाई हसत असतात. पूजा बाळजाबाईंना विचारते, काय मग बाळजाबाई, कशी वाटली ॲक्टिंग? त्यावर बाळजाबाई पूजाच्या पाठीत एक जोरात बुक्का मारतात. पूजा म्हणते, ऐ गो हे कशासाठी बाळजाबाई? त्यावर बाळजाबाई म्हणतात, एक नंबर, खतरनाक. म्हणजे पूजेत काय भारी केलं आहेस काम तू. त्याबरोबर पूजा म्हणते, बरं मला सांगा बाहेरचं स्टेटस आता काय आहे, काय सुरू आहे तिकडे? त्यावर बाळजाबाई सांगत असतात, अगं तुझी ती रडकी बहीण रडत रडत घरातनं बाहेर निघून गेली. त्यावर बाळजाबाईला लगेचच पूजा मिठी मारते आणि म्हणते, काय म्हणताय काय? बाळजा मात्र पूजाला मिठी मारत नाही, तिला घाण वाटत असते. त्याबरोबर पूजा म्हणत असते, एक नंबर, वा वा, एक नंबर बातमी दिली आहेत बघा तुम्ही. आणि तुमचा लाडका लेक कुठे आहे, दुष्यंत? त्याबरोबर बाळजाबाई म्हणू लागतात, दुष्यंत. त्यावर पूजा म्हणते, तिच्याच मागे मागे गेला असेल ना तिला समजवायला वगैरे. पण काहीही झालं ना तरी कृष्णा काही आता पुन्हा रांगणे पाटलांच्या घरात येणार नाही. हे आपलं एक नंबर काम झालं. तर आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा बाजारात पोहोचलेले असतात. बाजारात येऊनसुद्धा दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा प्लीज ऐकून घे माझं, मला समजून घे, तू माझ्यापासून अशी दूर जाऊन. त्यावेळी कृष्णा म्हणते, अहो तुम्ही का माझ्या मागं करायला? तुम्हासनी समजणं झालं आहे काय? मी तुम्हासनी सांगितलं नव्हं तुम्ही जावं म्हणून, तर तुम्ही जावा ना. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मी कुठे जाऊ? कृष्णा म्हणते, तुम्ही कुठं बी जावा, तुम्ही काय बी करा, माझ्याशी तुमचा काही एक संबंध उरलेला नाही आहे. माझ्यापासून तुम्ही लांब जावा एवढं मात्र खरं. जावं बरं तुम्ही इकडनं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ प्लीज असं नको ना वागू माझ्याबरोबर प्लीज. आणि आता कृष्णा दुष्यंतपासून लांब जात असताना एक समोरनं गाडी येते, कृष्णाचा अपघात करते आणि आता कृष्णा जमिनीवर कोसळते. दुष्यंत लगेच धावत येतो आणि कृष्णा तुला काय झालं? कृष्णा उठ उठ असं म्हणतो. आता दुष्यंत लोकांकडे मदत मागायला लागतो की कोणीतरी गाडी बोलवा, कोणीतरी मदत करा, पाण्याची बाटली वगैरे द्या कोणीतरी. पण लोक मदत करत नाही, लोक तमाशा बघतात आणि थेट तिकडनं निघून जातात. दुष्यंत म्हणतो, अरे असं काय करताय, माझी मदत करा ना कोणीतरी. पण कोणीच थांबत नसतं. मग दुष्यंत गाडीवाल्यांची मदत मिळते का बघतो. एक बाईकवाल्याला घेऊन येतो आणि म्हणतो, दादा जरा दवाखान्यात न्यायला मदत करा. पण तो तिकडनं पळून जातो. 2-3 गाडीवाले असंच करतात. मग दुष्यंत घरी कॉल करतो आणि गाडी घेऊन ड्रायव्हरला बोलवतो आणि तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा उठ, कृष्णा मी तुला काही नाही होऊन देणार, कृष्णा उठ. इतक्यात त्याला एका माणसाकडे पाण्याची बाटली मिळते. मग दुष्यंत ती पाण्याची बाटली आणतो, कृष्णाच्या चेहऱ्यावरती ओततो. त्यानंतर त्याला काही बॉक्स एका हातगाडीवर ठेवलेले दिसतात. दुष्यंत त्या हातगाडीवरचे सगळे बॉक्स खाली फेकून देतो. त्यावर कृष्णाला घेतो आणि हॉस्पिटलला नेत असतो. बाळजाबाई इकडे घरात विचार करत असतात की बापरे एवढा वेळ झाला तरी अजून दुष्यंत घरी कसा येईना झाला. त्या कृष्णाची मनधरणी करून तिला हा घरी परत घेऊन येतोय की काय? नाही, काय बी झालं तरी ती कृष्णा नावाची ब्यात पुन्हा माझ्या घरात येता कामा नये बस. इतक्यात त्या ठिकाणी जयकांत आणि मैनावती येतात आणि आता जयकांत बाळजाबाईंना म्हणतो, काकीसाहेब तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बाळजाबाई कशावर विचारतात. मैनावती सांगते पूजाबद्दल. त्यावर मग बाळजाबाई म्हणतात, काय ते आहे पूजेचं? त्याबरोबर जयकांत म्हणतो, काकीसाहेब मला सांगा, आज मेवणीबाईंनी इकडं जो काही राडा घातला आहे त्या सगळ्यात तुमचाच तर हातभार नव्हता ना? कारण ही फक्त तुमची इच्छा होती की कृष्णानं रांगणे पाटलांच्या वाड्याच्या बाहेर जावं आणि ते घडविण्यासाठी हे समजा तुम्हीच तर केलं नव्हतं ना? दुष्यंत तिकडे कृष्णाला हातगाडीवरनं दवाखान्यात घेऊन चाललेला असतो. तो कृष्णाला सांगत असतो, कृष्णा घाबरू नको, काळजी करू नको, मी तुला काही एक होऊ देणार नाही आहे, लवकरात लवकर तुला हॉस्पिटलला घेऊन जाईल. कृष्णा डोळे उघड ना, कृष्णा डोळे उघड. हे सगळं तू मुद्दाम करतेस ना कृष्णा, मला त्रास देण्यासाठी नाटक आहे ना हे सगळं. पण कृष्णा डोळे उघड ना, कृष्णा डोळे उघड. पण कृष्णा डोळे उघडत नसते. दुष्यंत रस्त्यात लोकांची मदत मागत असतो. तो लोकांना म्हणत असतो, ओ दादा जरा बाईक थांबवा ना, मदत करा ना, ओ दादा गाडी थांबवा, मदत करा. पण कोणीच दुष्यंतची मदत करत नसतं. दुष्यंत म्हणत असतो, अरे असे कसे लोक आहेत हे, साधी मदतसुद्धा करू शकत नाहीत का? काय आहे हे सगळं? आणि मग तो आता जोराने धावत पुढे चाललेला असतो गाडीला धक्का देत आणि तो कृष्णालाही म्हणत असतो, कृष्णा डोळे उघड कृष्णा. पण कृष्णा काही डोळे उघडत नसते. त्यानंतर आता बाळजाबाई कृष्णाकडे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि त्या कृष्णाला म्हणत असतात, माझ्या इच्छेविरुद्ध बळजबरीने माझ्या घरात घुसलीस ना, आता बघ तू तुझ्या आयुष्यातल्या शेवटच्या घटका मोजतेस पण त्या संपवणार मीच. आणि बाळजाबाई कृष्णाला जो पंप लावलेला असतो ऑक्सिजनसाठी त्याच्या खाली आता पाय देतात, त्याच्यावर उभ्या राहतात जेणेकरून ऑक्सिजन कृष्णाला जास्त जावा आणि कृष्णाचा जीव जावा. आता कृष्णाला त्रास होऊ लागतो पण तोपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचतो आणि दुष्यंत आता बाळजाबाईंना हाक मारतो, आई. त्याबरोबर बाळजाबाई घाबरतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.